नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बरबटीच्या शेंगाची भाजी। हे शेंगा याची शीर काढायची आणि हे कापून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। मी 2 पाण्याने धुवून घेतले आणि याच्यामध्ये असे निथरून घेतले की याच्यामध्ये काहीच पाणी राहणार नाही। गॅस ऑन करू आपण मंद आचेवर। आपली कढई गरम झाली, थोडंसं तेल टाकू आणि हे जे बरबटीचे शेंगा आहेत हे आपण भाजून घेऊ। न भाजताही आपण करू शकतो, पण याची टेस्ट खूप चांगली लागते। म्हणून नेहमी मी बरबटीच्या शेंगाची भाजी करताना हे भाजून घेते। हे 2 मिनिटं आपण भाजून घेऊ। 2 मिनिटं झालेले, आपले शेंगा थोडेसे भाजून झालेले, जास्त नाही भाजू द्यायचे, थोडंसं पाणी सुटेपर्यंत त्याचं फ्राय करून घ्यायचे। आणि आता हे आपण भाज्यात काढून घेऊ। तर भाजीला फोडणी घालू, याच्यामध्ये तेल टाकू। जास्त तेल नाही पाहिजे या भाजीमध्ये। आणि हे तेल गरम झालं की मोहरी टाकू। मोहरी तडतडली, आता जिरं टाकू। जिरं पण छान फुललेलं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे, लसूण अद्रकची पेस्ट टाकू। अगदी बारीक चिरलेला कांदा आणि कमी कांदा टाकू। ते बरबटीच्या शेंगाला एक स्वतःची अशी चव असते, जास्त मसाले टाकले की त्याची चव व्यवस्थित लागत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण मसाले कमी टाकू। कांद्याचा कलर बदलत आलेला आहे आपला। आता आपण धने पावडर टाकू। हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। हे छान होऊ देऊ। आपलं तिखट, हळद सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हे भाजलेले बरबटीचे शेंगा टाकू आणि मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये भाजी मसाला, तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल, नाही आवडत असलं तर अशी भाजी पण खूप छान लागते। थोडंसं शेंगदाण्याचं कूट होती, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे थोडंसं वाफ येऊ देऊ, याच्यावर झाकण ठेवू आपण। 2 मिनिट झालेले आहे, आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे। ही भाजी आपण पातळ करणार नाही, सुकी करणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये देठाचं पाणी घालू। तुम्हाला जर पातळ करायची असली तर याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं आणि याच्यावर झाकण ठेवून देऊ। हे 2 ते 3 मिनिट आपण छान होऊ देऊ। आता आपण पाहू आपली भाजी झाली का नाही। छान झालेली आहे, पूर्ण पाणी याच्यामधलं आटलेलं आहे, कारण आपल्याला ही सुकी भाजी डब्यासाठी भाजी करायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, छान सुगंध येत आहे भाजीचा आणि जबरदस्त वाटते, पाहिल्याबरोबरच खावीशी वाटते। आणि याच्यावर आपण सांबार टाकू, हिरवा सांबार। आता गॅस ऑफ करू।